नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। तर येत्या शनिवारी म्हणजे 11 जुलै रोजी आलेली आहे भागवत एकादशी। हिंदू धर्मात विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी आणि चांगल्या जीवनसाथीसाठी एकादशीचे व्रत अत्यंत प्रभावी मानले जाते। या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने विवाहाचे सर्व अडथळे समस्या आहेत तर त्या दूर होत असतात। कुंडलीमध्ये काही दोष असेल ते दूर होऊन मुलांच्या लग्नाचे योग कुंडलीमध्ये निर्माण होतात। तसेच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या कृपेने मनपसंत किंवा योग्य जोडीदार मिळतो। कुंडलीतील मंगल दोष किंवा विवाहातील इतर अशुभ योग कमी होतात। मंडळी, कधी कधी पत्रिकेत शनी, राहू किंवा केतूच्या दोषामुळे विवाहामध्ये उशीर होतो। शनिवार आणि एकादशी एकत्र आल्यामुळे हा उपाय खूप असा प्रभावी ठरतो। तर मंडळी, आजकाल आपण पाहत असतो की मुलांची पत्रिका दाखवली की एकच उत्तर असतं, शनी खराब आहे, 7.5 आहे, अडीचकी आहे, विलंब योग आहे, मुलगा 40चा झाला, मुलगी 35ची झाली तरी लग्न जमत नाही। कारण काय तर शनी ग्रह न्यायाधीश आहे, कर्माचा हिशोब करतो, मागच्या जन्मीचे दोष, पितृदोष, करणी बाधा सगळं शनी अडवून ठेवतो। स्थळ येते, पसंत पडतं, पण शेवटच्या क्षणी भांडणं होतात, नकार येतो, पण घाबरू नका। 11 जुलै भागवत एकादशी आहे। शनिवारी एकादशी आल्यामुळे शनीचा वार आणि विष्णूंचा दिवस एकत्र। या दिवशी विष्णूंची पूजा केली की शनी स्वतः आशीर्वाद देतो। आज सांगते हळदीचा असा उपाय जो शनीची 7.5 जाळून टाकतो, 27 दिवसात लग्न लावतो। तर उपाय एकदम सोपा आहे, शनीचा प्रिय आहे आणि विष्णूंचा प्रिय आहे। तर बघा, 11 जुलै 2026 शनिवारी आलेली आहे भागवत एकादशी। तर या दिवशी आपल्याला 5 हळकुंडाचा प्रभावी असा उपाय करायचा आहे। तर बघा, आपल्याला यासाठी 5 हळकुंड लागणार आहेत। ते अंताबेस व्यवस्थित आणायचे आहेत, अशी वाकडी तिकडे आणायची आहेत किंवा चिरा पडलेली घ्यायची नाहीत, तर अखंड हळकुंड आपल्याला आणायचे आहेत। तसेच आपल्याला चिमूटभर हळद लागणार आहे। तुळशीची 11 पाने घ्यायची आहेत, ती देखील आपण आदल्या दिवशीच तुळशी मातेला प्रार्थना करून तुळशीची 11 पाने आणायची आहेत। ती व्यवस्थितपणे प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवायचे आहेत। तसेच आपल्याला काळे तीळ 1 चमचा लागणार आहे, मोहरीचं तेल लागणार आहे, पिवळी फुले जसे की झेंडूचं फूल असेल तर तो घ्यायचा आहे, 1 रुपयाचं नाणं घ्यायचं आहे। बस एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे। तुम्हाला आता प्रश्न पडेल की हा उपाय कोणी करावा? तर हा उपाय स्वतः मुलगा किंवा मुलीने केला तर अतिशय उत्तम आहे। जर मुलं, आपण पाहत असो की मुलं बाहेर राहत असतील जॉब निमित्ताने किंवा काही कारणास्तव ते बाहेर राहत असतील तर मग हा उपाय मुलाच्या आईने करावा, बहिणीने करावा, वहिनीने करावा किंवा मुलाचे वडील असतील, भाऊ असेल त्यांनी केला तरी देखील चालेल। परंतु हा उपाय मुलांच्या लग्नासाठी आहे तर तो घरच्यांनीच करायचा आहे। बाहेरच्या लोकांनी मुलाच्या लग्नासाठी हा उपाय करायचा नाही, कारण त्याचा लाभ होत नाही, म्हणून घरच्यांनीच हा उपाय करायचा। कारण मी तुम्हाला हे सगळं सांगत असते, कारण मला तशा कमेंट येत असतात की हा उपाय कोणी करावा, वहिनींनी करावा का, मामींनी करावा का, त्यासाठी मी तुम्हाला हे सगळं सांगत आहे। तर बघा, एकादशीच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, आंघोळ वगैरे करून घ्यायचे आहे, स्वच्छ कपडे घालायचे आहेत। तसेच बघा, या दिवशी शक्य असेल तुम्हाला तर उपवास करा, फलाहार चालेल। एकादशीला विष्णूंचे व्रत केले की 100 यज्ञांचे फळ मिळते। मग याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये तुळशी पत्र टाकायचं आहे आणि ते पाणी तुम्हाला पूर्ण तुमच्या घरामध्ये शिंपडायचं आहे। शिंपडता वेळेस तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय असं बोलायचं आहे। पूर्ण पाणी ते तुम्हाला मुलाचं बेडरूम असेल तर तिथे पूर्ण बेडरूममध्ये हे पाणी शिंपडायचं आहे। पूर्ण घरामध्ये तुम्हाला हे पाणी शिंपडायचं आहे, फक्त टॉयलेट बाथरूम सोडून पूर्ण घरात हे पाणी शिंपडायचं आहे। यामुळे तुमच्या घरातील जी काही नकारात्मकता आहे, लोकांची नजर आहे, वाईट नजर आहे, तर ती दूर होऊन घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होईल आणि मुलांच्या कुंडलीत लग्नाचे योग निर्माण होतील। त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं देवघर असेल तिथे जायचं आहे, कारण देवघरामध्ये जे आपले इष्टदेव आहेत, कुलदैवत आहेत, श्री स्वामी समर्थ महाराज, श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी, गणपती बाप्पा आहेत, तर प्रथम तिथे तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची आहेत। एकादशी असल्यामुळे तुम्ही आपल्या देवघरातील देवी देवतांची विधिवत पूजा करायची, अभिषेक करून घ्यायचा आहे। त्यांना आवडणारी पिवळी फुले आहेत, पिवळी मिठाई आहेत किंवा केळी आहेत, तुळशी पत्र आहे तर ते अर्पण करायचं आहे, विधिवत पूजा वगैरे करून घ्यायची आहे। तसेच जे आपण हळकुंड आणलेले आहेत तर आपण एक पिवळा कापड घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये हे हळकुंड ठेवायचे आहेत। प्रत्येक हळकुंडाला तुम्हाला मोहरीच्या तेलाचा
टिळा लावायचा आहे. थोडंसं मोहरीचं तेल एखाद्या प्लेटमध्ये घ्यायचं आहे आणि मग ते हळकुंडाला लावायचं आहे. कारण मोहरीचं तेल हे शनीला तेल प्रिय आहे. आता हळदीवर तुम्हाला काय करायचं आहे, 11 तुळशीची पाने आहेत तर ती ठेवायची आहेत. कारण तुळस ही विष्णुप्रिय आहे. तुळशीशिवाय विष्णू पूजा अपूर्ण असते. म्हणून तुम्हाला तुळशीची पानं ठेवायची आहेत. ते तुम्हाला त्याच्यामध्ये चिमूटभर हळद ठेवायचे, काळे तीळ आहेत तर ते देखील थोडेसे ठेवायचे आहेत. 1 रुपयाचा शिक्का त्याच्यामध्ये ठेवायचा आहे आणि ते कपड्यामध्ये तुम्हाला बांधून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जे 5 हळकुंड आहेत त्याच्यामध्ये आपण तुळशीची पानं ठेवलेली आहेत तर त्याला तुम्हाला दीप दाखवायचं आहे, दिव्याने ओवाळायचं आहे आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला ते तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि मग तुम्हाला तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं जे नाव असेल तर ते बोलायचं आहे आणि मग तुम्ही असं बोलायचं आहे की हे विष्णुदेवा, हे शनिदेवा, माझ्या मुलांच्या किंवा मुलीच्या विवाहातील शनीची 7.5 अडीचकी, विलंब दोष, पितृदोष, करणी, नजर दोष सर्व नष्ट कर. लवकर विवाह योग आण. नंतर 27 वेळा तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे. मंत्र असा आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. हा विष्णू मंत्र आहे. तर हा मंत्र तुम्हाला 27 वेळा बोलायचा आहे आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला ओम शनेश्वराय नम, ओम शनेश्वराय नम हा मंत्र देखील तुम्हाला 11 वेळा बोलायचा आहे. कारण हा मंत्र शनीचा आहे म्हणून तुम्हाला हा मंत्र देखील 11 वेळा बोलायचा आहे. कारण बघा 27 हा नक्षत्राचा अंक आहे, शनीचा अंक 8 आहे, +1 म्हणजे 10. तसेच मंगळ हे पूर्णत्व असतं. त्यामुळे तुम्हाला बघा हा मंत्र आवर्जून म्हणायचा आहे. त्याच्यानंतर हे सर्व साहित्य म्हणजे जे 5 हळकुंड आहेत, तुळशीची पानं आहेत तर ते सर्व तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि तुमचा मुलगा किंवा मुलगी घरी असेल तर मग त्यांच्यावरून तुम्हाला 7 वेळा उतरून घ्यायचं आहे. घड्याळाच्या उलट्या दिशेने तुम्हाला हे 7 वेळा उतरून घेता वेळेस तुमच्या मनामध्ये विचार आणायचे आहेत की माझ्या मुलांच्या कुंडलीमध्ये जो काही राहू केतू, शनीची काही 7.5 असेल, कालसर्प दोष असेल, मंगल दोष असेल, लोकांची वाईट नजर असेल तर ती पूर्णपणे दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे 27 दिवसामध्येच ठरू दे. म्हणजे 27 दिवसामध्ये लग्नाचे योग त्यांच्या कुंडलीमध्ये निर्माण होऊ दे असं तुम्हाला बोलायचं आहे. तर बघा जर तुमची मुलं घरी नसतील तर मग तुम्हाला मुलांना व्हिडिओ कॉल करायचा आहे आणि तुम्हाला मुलांच्यावरून 7 वेळा हे उतरून घ्यायचं आहे. किंवा जर मुलांचा फोटो असेल, मुलाचा तुमच्या किंवा मुलीचा जर फोटो असेल तुमच्या घरात तर मग त्या फोटोवरून देखील तुम्ही 7 वेळा हे उतरून घ्यायचं आहे. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की हे सर्व उतरलेलं साहित्य आहे म्हणजे 5 हळकुंड आहे, त्याच्यामध्ये तुळशीची पानं वगैरे आहेत, काळे तीळ आहे, 1 रुपयाचा सिक्का आहे. तर मग हे तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे आणि तिथे तुम्हाला हे मातीमध्ये पुरून टाकायचं आहे. कारण पिंपळ हा विष्णू आणि शनीचा दोघांचा वासस्थान आहे. शनिवारी पिंपळाला पाणी घातलं की शनी प्रसन्न होतं. हळद पावडर, काळे तीळ एकत्र करून वाहत्या पाण्यात सोडून द्यायचं आहे आणि 1 रुपयाचं नाणं आहे ते काळ्या कपड्यात बांधून मुलाच्या किंवा मुलीच्या उशीखाली तुम्हाला हे ठेवून द्यायचं आहे. म्हणजे 27 दिवस हे तुम्हाला तुमच्या मुलीच्या उशीखाली ठेवायचं आहे किंवा मुलाच्या उशीखाली ठेवायचं आहे आणि 27 दिवस झाल्यानंतर हे जे नाणे आहे ते तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे. तसेच बघा संध्याकाळी तुम्हाला मोहरीच्या तेलाचा दिवा हा तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे. म्हणजे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही एका दिवशी जरी हा उपाय केला तरी देखील चालेल. जर शक्य असेल तर तुम्ही रोज संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. त्याच्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत. 27 दिवस हे नित्यनेमाने तुम्हाला करायचं आहे आणि मग तुम्हाला तिथे टवेल बसून ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र तुम्हाला 11 वेळा बोलायचा आहे. तर मंडळी पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर बघा हळद म्हणजे मांगल्य. गुरुग्रह लग्नात हळद का लावतात? गुरु मजबूत करण्यासाठी. शनीच्या 7.5 गुरु कमजोर होतो म्हणून लग्न लांबतं. तसेच या एकादशीला विष्णूंची पूजा केली की 1000 गोदानाचे फळ मिळते. शनिवारी शनी विष्णू एकत्र, पिंपळात विष्णू राहतो. शनीला पिंपळ प्रिय आहे. काळे तेल शनीचा नैवेद्य, हळद आणि तुळस विष्णूंचा नैवेद्य. दोघे प्रसन्न झाले की 7.5 संपते, विलंब संपतो. 27 दिवसात लग्नाची तारीख
पक्की होते. बघा, हा जो उपाय आहे तर हा उपाय पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने तुम्हाला करायचा आहे. कारण जेव्हा आपण पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने कोणताही उपाय करत असतो तर त्याचा लाभ आपल्याला 100% मिळत असतो. उपाय करत असताना एकदम शांत चित्ताने, प्रसन्न अंतःकरणाने उपाय करायचा आहे. उपाय करता वेळेस घरामध्ये वादविवाद नको, भांडणं नको, कलह नको, तसेच मोबाईल देखील बंद ठेवायचे. एकदम व्यवस्थितपणे तुम्हाला उपाय करायचा आहे, तरच त्याचा लाभ तुम्हाला होईल. तसेच बघा, 27 दिवस तुम्हाला नॉनव्हेज खायचं नाही, कांदा लसूण हे देखील खायचं नाही. घरामध्ये शांत वातावरण ठेवायचं आहे. वादविवाद नको, भांडणे नको आहेत, खोटं बोलायचं नाही. तसेच मुलांनी किंवा मुलींनी आंघोळ करता वेळेस आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद लावायची आहे. तसेच तुम्ही श्रीहरी विष्णूंना हळद आणि त्याच्यामध्ये केशर टाकून त्याची पेस्ट बनवून जो टिळा श्रीहरी विष्णूंच्या कपाळी लावायचा आहे किंवा बालकृष्णाच्या कपाळी लावायचा आहे, तोच टिळा तुमच्या कपाळी लावायचा आहे, कंठाला लावायचा आहे. तसेच हळदीचे जास्तीत जास्त म्हणजे पिवळ्या वस्तूंचे दान करू शकता. तसेच तुम्ही एखाद्या मठामध्ये केळी दान करू शकता, चणा डाळ दान करू शकता. म्हणजे तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही पिवळ्या वस्तू शक्य असेल तर दान करायचे आहे. मंडळी, 11 जुलैला भागवत एकादशी, शनिवारचा योग परत लवकर येणार नाही. 1 रुपयाची हळद तुमचं 7 वर्षाची साडेसाती संपवणार. ज्यांच्या पत्रिकेत शनी खराब आहे त्यांनी हा उपाय नक्की करा. व्हिडिओ लाईक करा आणि असेच लग्नासंदर्भात नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी मेघना या यूट्यूबला सबस्क्रायबर करा. तसेच समोरील बेल आयकॉनला प्रेस करा, जेव्हा नोटिफिकेशन हे तुम्हाला लगेच मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच व्हिडिओ लाईक करा. ओम नमो भगवते वासुदेवाय कमेंट करा. शनीची साडेसाती असणाऱ्या प्रत्येकाला शेअर करा. पुण्य लागेल. सबस्क्रायबर करा, बेल दाबा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय श्री हरी, जय शनिदेव. श्री स्वामी समर्थ.